पूर्णा नदीकाठच्या गावातून अवैधरित्या सुरू असलेल्या वाळू उत्खननाची जिल्हास्तरीय पथकाकडून चौकशी करावी व संबंधित दोषी अधिकारी यांना तात्काळ निलंबित करावे, अन्यथा प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी रोजी मंठा तहसील कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा तळणी येथील ज्ञानेश्वर राठोड यांनी दिला आहे। या संदर्भात ज्ञानेश्वर राठोड यांनी विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर व जिल्हाधिकारी जालना यांना निवेदन दिले असून मंठा तालुक्यातील पूर्णा नदीकाठ व गावातील अवैध वाळू उत्खनन व वाहतूक बंद करणे तसेच त्या अवैध उत्खननाची जिल्हास्तरीय पथकाकडून ETS-द्वारे मोजणी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे। मंठा तालुक्यातील तळणी परिसरातील जीवनदायिनी पूर्णा नदीकाठच्या गावातून मंठा महसूलच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे दररोज शेकडो ब्रास अवैध वाळू उत्खनन करून वाहतूक सुरू आहे। पूर्णा नदी पात्रातून अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे नदी पात्राला बकाल स्वरूप आले आहे। या पूर्णा नदी पात्रातून तळणीसह परिसरातील तब्बल 20 ते 25 गावांना पाणी पुरवठा केला जात असून यंदा भीषण पाणी टंचाईमुळे जनावरांना पिण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे। एकीकडे पूर्णा उशाशी आणि कोरड घशाशी मात्र वाळूचोर तुपाशी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। पूर्णा काठच्या गावातील शेकडो वाळू चोर एकत्रित येऊन स्थानिक तलाठी, तळणी मंडळ अधिकारी, मंठा तहसीलदार, परतूर प्रभारी, उपविभागीय अधिकारी यांची नियुक्ती वसूल प्रतिनिधींना महिन्याला चिरीमिरी देऊन दररोज दिवसढवळ्या शेकडो ब्रास वाळू उत्खनन व वाहतूक करत आहे। विशेष बाब म्हणजे अवजडाने अवैध वाळू वाहतुकीमुळे वाघाळा, चिंचरखोपा, इंचा, पूर्णा पाटी, तळणी, कानडी, देवठाणा, शिरपूर, कोकरंबा, वडगाव, किर्ला, दुधा, जाबरून या रस्त्याची वाट लागली आहे। आणि पूर्णा नदीकाठच्या टाकळखोपा, सासरखेडा व दूधकिर्ला या गावाची वाळूचोर अद्यापही कारवाई झालेली नाही। वाळू चोरांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने पूर्णा काठच्या अस्वद, हनवटखेडा, कानडी, लिंबखेडा, इंचा पोखरी, भुवन, वर्धा, सरकटे या गावाच्या हद्दीतून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन व वाहतूक सुरू झाली आहे। जिल्हा प्रशासनाने तक्रार किंवा वरिष्ठांची दिशाभूल करण्यासाठी हप्ते न देणाऱ्यांवर खोटी कारवाई करून महसूल विभागाकडे प्रेस नोट काढून स्वतःची प्रशंसा करून घेण्याचा केविलवाणी प्रयत्न होताना दिसून येतो। पूर्णा काठच्या नदीपात्रातून अस्वद, हनवतखेडा, कानडी, लिंबखेडा, इंचा, सासरखेडा, दुधा, टाकळखोपा, किर्ला, पोंगरी, केवळ, भुवन व वर्धा सरकडे या गावाच्या हद्दीतून मागील 6 महिन्याच्या अंदाजे तब्बल 10,000 ब्रास वाळू उत्खनन करून वाहतूक सुरू आहे व या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीला नेमकं जबाबदार कोण? 10,000 ब्रास वाळू चोरीतून डुबलेल्या महसूलला जबाबदार कोण? या गंभीर प्रकाराकडे स्थानिक तलाठी, मंडळ अधिकारी व तहसीलदार यांचे नेमकं दुर्लक्ष। या प्रश्नाची उत्तरे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ हे दोषींवर कारवाई करून देतील का? यासह अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत। सदरील प्रकरणी पूर्णा काठच्या गावात जाऊन जिल्हास्तरीय पथकांनी ETS-द्वारे मोजणी करून संबंधित दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, म्हणजे अवैध वाळू उत्खननाला आळा बसेल। सदरील कारवाईमुळे माझ्या जीवितास काही झाल्यास सर्व जबाबदारी जिल्हा प्रशासन व महाराष्ट्र शासनाची राहील, असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे।